बापरे बाप, या बारकेले दुसरी जागा नाही सापडली वाटते बसाले. हा तर डायरेक्ट नवरदेव नवरीच्या खुर्चीवरच बसून गेला. मरना तेरे को डर नहीं लगता? तर नमस्कार मित्रांनो, विषय असा होता की आज मला नित्याला जायचं होतं लग्नाला. तेवढ्यात अनुराग म्हणे मी बी येतो. मग आम्ही तिन्ही आतंकवादी आमच्या मिशनसाठी रेडी झालतो. मग काय, वाघाच्या गाडीत जरा जास्तच पेट्रोल होतं म्हणून गाडी रिझर्व्हर लागली होती. अनुराग म्हणे जाते का नाही रे बा तिथरो. मी म्हणलं एवढ्या पेट्रोल मध्ये तर मी दुबईहून वापिस आलो असतो. मग कसं तरी झटके खात खात पोहोचलो आम्ही मंगल कार्यालयावर. मग हॉलमध्ये पोहोचल्यावर आम्हाला दिसला प्रदीपदा. मग प्रदीपदाले म्हणलं सगळे लग्न करून राहिलं का, तू बी दे ना उरकून. प्रदीपदा म्हणे आपल्याकडे जरा पाण्याची टंचाई आहे, पाईपलाईन झाली की आपण बी टाकू उरकून. मी म्हणलं ए भाऊ, ते सरकारी काम आहे, त्याच्या भरोशावर बसतील तर तुला संन्यासच घ्यायला पुरते. मग इकडे पाहिलं तर अनुराग म्हणे आपल्याला हा डब्बा गायब करायचा गड्या. मी म्हणलं ए भाऊ, तुमच्यासोबत मला बी मार खाऊ घालता का. प्रदीपदा म्हणे कर गायब, आपण जेवण झाल्यावर संडासला घेऊन जाऊ. तेवढ्यात नवरदेव नवरीची एंट्री झाली म्हणून सांगा, नाही तर त्याने 100% डब्बा गायब केला असता. मग इकडे यायचे सिनेमॅटिक बी चालू होते. मग तेवढ्यातच गेली ना बा लाईन. मी म्हणलं 5 मिनिटात लाईन आली तर बरं, नाहीतर अकोल्याचं ऊन चटकेच देते. पण मी या पोराले मंगापासून पावरवलो. हा नवरदेवाच्या खुर्चीवरच झोपेल होता. मी म्हणलं नवरदेव आल्यावर उठील, पण भाऊचा विषयच हार्ड होता. भाऊ म्हणे लावा उभ्यानं लग्न. मी माझी जागा कोणालाच नाही देत. मग चेतनदानं मला पाहिल्यावर डायरेक्ट कल्टीस मारली. मग मोंट्या बी भेटलो होतो. मोंट्याला म्हटलं भाऊ आता कुठे पोयू नको, आता आपल्याला वाळा लागते. मग वाळणं गिळणं झाल्यावर आम्ही बसलो जेवायला. बरं आम्ही घेतो जेवून, तोपर्यंत तुम्ही लाईक आणि फॉलो घ्या करून.